जलसंपदा खात्यातल्या मनमानी कारभाराचा उत्तम नमुना म्हणजे हे पत्र। तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या खासगी सचिवांच्या सहीचं हे पत्र। या पत्रात शासनाचे 2 GR रद्द करण्याची सूचना करण्यात आली आहे। जे GR रद्द करावेत असं या खासगी सचिवांचं म्हणणं आहे, त्या महत्त्वाच्या GR मध्ये नेमकं काय आहे ते पाहूयात। दिनांक 16 एप्रिल 2008 ला जलसंपदा खात्याच्या अवर सचिवांनी काढलेल्या या पहिल्या GR मध्ये म्हटलंय, कंत्राटदारास आगाऊ रक्कम देण्याची कोणतेही तरतूद निविदेमध्ये ठेवू नये। या शासनाच्या निर्णयाचं पालन होत नाही असं निदर्शनास आलंय। त्यामुळे यापुढे कंत्राटदारास आगाऊ रक्कम देण्याची तरतूद करणारे अधिकारी शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र असतील। तर 25 एप्रिल 2008 ला जलसंपदा खात्याच्या उपसचिवांनी काढलेला दुसरा GR सांगतो की एखाद्या प्रकल्पाची वाढीव किंमत काढताना बाजार भावानुसार अव्वाच्या सव्वा वाढ केली जाते। त्याचबरोबर या वाढीव रकमेची मंजुरी सक्षम अधिकाऱ्यापेक्षा निम्न स्तरावरच्या अधिकाऱ्यांमार्फत केली जाते। ही बाब चुकीची असून निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल। हे दोन्ही GR म्हणजे जलसंपदा खात्यात सुरू असलेल्या गैरकारभारावर ठेवलेलं एक प्रकारे बोट होतं। यामुळे कंत्राटदारांना चाप बसला असता, प्रकल्पांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढल्या नसत्या आणि मुख्य म्हणजे जलसंपदा खात्यातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची गोची झाली असती। मग असं असताना सुद्धा जलसंपदा मंत्र्यांच्या खासगी सचिवाने हे दोन्ही GR रद्द करण्याचं पत्र का पाठवलं, हा प्रश्न निर्माण होतोच। नेमकी हीच बाब आता नागपूर खंडपीठापुढे दाखल केलेल्या जनहित याचिकेत नमूद करण्यात आली आहे। जे कधीही मोबिलायझेशन ऍडव्हान्सेस देण्याची आधी तरतूद नव्हती, ती तरतूद करण्यात आली नोटिफिकेशन काढून। सेक्रेटरींनी वारंवार तेव्हा सांगितलं की हे करता नाहीयेत, तर त्या सेक्रेटरीच्या मताच्या विरुद्ध जाऊन किंवा त्यांनी जे प्रामाणिकपणे सांगितलं होतं की अशी तरतूद कुठेही नाहीये, आजपर्यंत असं घडलेलं नाहीये, असं असतानाही मोबिलायझेशन ऍडव्हान्सेस देण्याची तरतूद करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे हजारो कोटी रुपये मोबिलायझेशन ऍडव्हान्सेस म्हणून देण्यात आले कंत्राटदारांना। अजित पवारांनी तेव्हाच्या खासगी सचिवांकडून केलेली ही सूचना मात्र तत्कालीन जलसंपदा सचिवांनी अमान्य केली। काही तांत्रिक मुद्दे उपस्थित करून त्यांनी ही मागणी धुडकावली। तरीही या प्रकारामुळे जलसंपदा खात्यातला भोंगळ कारभार समोर आलाय। विनोद तळेकर, IBN लोकमत, मुंबई।